नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जसं आपण पाहिलं की CETचे आजपासून कॅपराऊंड ॲडमिशन प्रोसेस हे स्टार्ट होणार होती, पण ते नाही झालेली आहे आणि अजून पण कॅपराऊंडची जे साईट आहे ते उघडतच नाही आहे. तर सर्वांना याची चिंता होती, पण काल याची एक नोटीस आलेली आहे की ॲडमिशन डेट यांनी अपडेट केलेले आहेत. तर त्याच्याबद्दल हा मी व्हिडिओ केलेला आहे आणि ॲडमिशन असं करून किती दिवस लागणार आहे तर याच्यावर पण आपण थोडंसं की या व्हिडिओमध्ये थोडंफार छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे, बघूया. या पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. तर चला बघूया की प्रोसेस काय नोटीस होती. तर जसं तुम्ही समोर पाहू शकता, ही नोटीस 9 तारखेला आली होती. याच्यावर यांनी काय केलेलं आहे की पहिले जे नोटीस 4 तारखेला आली होती त्याचे डेट सर्व चेंज करून दिलेले आहे. 3 किंवा 4 दिवसानंतर यांनी चेंज केलेलं आहे. आता हे कशामुळे त्यांनी चेंज केलेलं आहे माहीत नाही, पण याने तुमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ते थोडंफार तर लेट होणार आहे. पण तुम्ही चिंता नका करू, तर टाईम उशीर होईल. आणि असं तुम्ही बिलकुल विचार नका करू की खूप टाईम लागत आहे, तर इतका टाईम लागणार तर आमची ॲडमिशन कधी होणार, आम्ही म्हणजे कॉलेजमध्ये कधी जाणार, कधी कॅपराऊंड 3 संपणार. तर याची तुम्ही चिंता करू नका, सर्व बरोबर होईल सर्व. आणि याच्या पहिले पण जे कोरोना बॅचच्या नंतर ते झालं होतं त्यांची पण तुमच्यापेक्षा तर खूप लेट झालं होतं ॲडमिशन, तरी पण त्यांचं सिलेबस वगैरे सगळं कंप्लीट झालं होतं. तुम्ही लेटची चिंता बिलकुल नका करू. आणि तुम्ही एक कॅपराऊंडची वाट पाहिल्यापेक्षा तुम्ही या 3-4 दिवसात तुम्ही कट ऑफ पहा, कोणत्या कॉलेजचे काय आहे, नाही तर कोणत्या पण कॉलेजला व्हिजिट घ्या. त्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल की तुम्हाला कॉलेज पाहायला भेटेल आणि रिव्ह्यू करा, कॉलेजचे पहा आणि त्याच्यावर तुम्ही कॉलेजचं माहिती काढा या दिवसात. आणि कट ऑफ बेसिसवर लिस्ट बनवा. नाहीतर जर तुम्हाला कट ऑफ लागत असेल बाकी कॉलेजचे तर मी पण तुम्हाला देऊ शकतो. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार व्हॉट्सअपची. त्याच्यावरून तुम्ही मग त्या ग्रुपवर जॉईन करून मग कट ऑफ लिस्ट मी पाठवून देणार. आणि झालं तर मी यावेळेस पाहणार आहे, मी जर काउन्सिलिंग माझ्यामुळे होत असेल तर मी करणार आहोत. जर काही स्टुडंट जास्त येतील तर, जर कोणी येत नसेल तर मी काउन्सिलिंग करणार नाही आहे. तर त्याचं बाब मी नंतर ठरवणार आहोत. पहिले तुम्ही नोटीस, जसं तुम्ही समोर पाहू शकता की ही नोटीस आहे, तर याच्यावर सर्व ग्रुपची त्यांनी डेट चेंज केलेली आहे. तर जसं BE-BTech जे आहे ते 14 तारखेला आहे आणि जे आपलं हे आहे बाकीचे, तर त्यांची पण सर्वांची डेट आय थिंक चेंजच केलेली आहे त्यांनी 2-3 दिवसानंतर. आणि काही M-Pharmच्या B-Pharmच्या यांच्या डेटच नाही आलेल्या आहे अजून. तर थोडासा प्रॉब्लेम चालू आहे त्यांचा, पण होऊन जाणार सॉल्व. आपण पाहूया, वाट पाहूया त्याची. आणखीन जर काही अपडेट आला तर मी नक्की व्हिडिओ बनवणार याच्यावर. तर या व्हिडिओसाठी इतकंच. बाकी जर तुमचा काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओला. आणि बस या व्हिडिओसाठी इतकंच. थँक्यू.